दिशा परिवर्तन। भगीरथ भालके म्हणाले की 2014 साली मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश नव्हता। त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून राज्य शासनाला फक्त एका तालुक्याचा स्वतंत्र दुष्काळी GR काढायला लावणारा आमदार महाराष्ट्रानं पाहिला होता। महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांचा ट्रिगर 1 दुष्काळी तालुके म्हणून समावेश झाला। मात्र खऱ्या अर्थाने दुष्काळी असलेल्या मंगळवेढ्याला न्याय मिळाला नाही। दुष्काळी यादीत तालुका गेला असता तर हेक्टरी 35,000 रुपये शेतकऱ्यांना मिळाले असते। याशिवाय शासनाच्या अनेक सवलतीचा लाभ घेता आला असता। मात्र अन्य कामात गुंतलेल्या आमदारांना दुष्काळी भागातल्या लोकांचं देणं घेणं नसल्याचं दिसून आले। घरासमोर 4 ते 5 ब्रास मुरुम टाकायचं म्हटलं तरी ग्रामीण भागात मंडल अधिकारी तलाठी यांचा दबाव आणून त्रास दिला जात आहे। हे राजकारण स्वर्गीय भालके यांच्या काळात कधी लोकांनी अनुभवलं नाही असं भालके यांनी सांगितलंय। एक वेगवेगळ्या शक्त्या एकत्रित आल्या। नानांचा पोरगा त्या ठिकाणी तुमच्या नानांचा पोरगा पाडायचा, कारण नाना त्या ठिकाणी आल्यानंतर इथल्या तमाम मायबाप जनतेच्या सेवा होत होत्या। आणि मग या ठिकाणी त्या वेगवेगळ्या भूमिका एकत्रित येऊन 2 वेगवेगळ्या शक्त्या एकत्रित आल्या, मदती झाल्यानंतर सुद्धा आज गावोगाव मीटिंग, चर्चा, बैठका होत आहेत। ज्यांनी पळून मदत केली त्यांना सुद्धा पश्चातापाची भावना होती। मग ज्यांनी प्रमुख लोकांना पश्चातापाची भावना होत असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्याची काय भूमिका होत असेल, काय हाल होत असेल हे आपण तपासून बघण्याची बंधून या ठिकाणी वेळ आलेली आहे। आज तुमच्या पुढं मी तुम्हाला कुठल्याही दमदाटीची, तुमच्यावरती कुठली कारवाईची, तुमच्यावरती त्या ठिकाणी तुम्ही असं केलं तर तसं करीन कधीच, कारण माझ्या वडिलांनी मला शिकवलं शेवटच्या श्वासापर्यंत लोकांशी नतमस्तक होऊन त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं। स्वीकारलं तरी आनंदाने, नाही स्वीकारलं तरी आनंदानं, ही भूमिका त्या ठिकाणी वडिलांनी शिकवली आहे। म्हणून तुमच्या पुढे हात जोडून तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी मी आज या ठिकाणी तुमच्या समोर उपस्थित आहे। कारण जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं तुमचा आशीर्वाद घेऊन इथल्या वडीलधाऱ्यांचा, तरुण सहकाऱ्यांचा, माता भगिनीचा, माय मावल्या देखील मला आशीर्वाद द्यायला येतो उपस्थित आहे। यांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी तुमची पुढची या निवडणुकीच्या निमित्तानं तुमचा आशीर्वाद घेऊन ही लढाई लढण्यासाठी तुमचं पाठबळ, तुमचा आशीर्वाद घेऊनच त्या ठिकाणी उद्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी तुम्ही सांगितलं। लढ म्हणल्यानंतर लढायची जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडण्यासाठी तुमच्या गावापर्यंत, भागापर्यंत आलोय। कारण नानांनी दिलेली शिकवण आहे, कोणती पण भूमिका घ्यायची असेल तर आपल्या सोबत काम करणाऱ्या वाडवडिलांच्या, कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, तरुण सहकाऱ्यांच्या सोबत घेऊन, विश्वासात घेऊन, विचारात घेऊनच त्या ठिकाणी कोणताही निर्णय घ्यायचा ही आजपर्यंत आपल्याला दिलेली बंधून त्या ठिकाणी शिकवण आहे। आज तुम्ही म्हणत असाल या 3.5 वर्षाच्या काळात काय झालं, एक गोष्ट सांगतो, आपला मंगळवेढा तालुका दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाला नाही। त्यामुळे आपल्याला कोणत्या समस्याला सामोरं जावं लागलं। मंगळवेढा तालुका दुष्काळात समाविष्ट नाही, मात्र आजूबाजूचा पलीकडे 4-5 किलोमीटरवर असणारा सांगोला तालुका, त्या ठिकाणी माडा आहे, पंढरपूरचा भाग, त्या ठिकाणी मोहोळचा भाग जर दुष्काळाच्या यादीत समाविष्ट होत असेल आणि जिथे खरी गरज आहे तो मंगळवेढचा भाग दुष्काळाच्या यादीत समाविष्ट होत नसेल तर मला आवर्जून सांगायचं आहे, आमदार काय करू शकतो। 2014 ला तारीख त्या ठिकाणी तुम्हाला अजून परत सालासहित सांगतो, 2014 ला देखील आपला मंगळवेढा तालुका दुष्काळाच्या यादीतनं वगळला होता। आपल्या आमदार हक्काचा असल्यानंतर नानांनी त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण 2014 ला मुख्यमंत्री होते, मुंबईत जाऊन ठाण मांडून सांगितलं की माझ्या शेतकऱ्याला पिण्याच्या पाण्याची वणवण आहे, शेतीच्या पाण्याची वणवण आहे आणि तुम्ही दुष्काळाच्या यादीतून हा तालुका माझा वगळला आहे, माझ्यावरती अन्याय अत्याचार होणार आहे आणि हा जर अन्याय अत्याचार केला तर तुमच्या मुंबईतलं दालन मी सोडणार नाही। तुम्ही त्यावेळेचा GR तपासा बंधूनो, महाराष्ट्रातला एकमेव मंगळवेढ्यासाठीचा स्वतंत्र मंगळवेढ्याच्या दुष्काळ यादीत समाविष्ट केला म्हणून मंगळवेढ्याचा स्वतंत्र एकमेव GR आहे। आणि मग तुम्ही म्हणाल GR काढल्यावर काय होतं, जर GRच्या यादीमध्ये आपल्या मंगळवेढ्याचा जर समावेश असता तर तुम्हाला हेक्टरी ज्यांच्या फळबाग आहेत त्यांना 30,000 रुपयाचं हेक्टरी त्या ठिकाणी अनुदान मिळालं असतं। तुमच्या सांगोल्यात कोणताही पैपावणा असेल, मित्र परिवार असेल तर त्याला तुम्ही विचारा, सांगोल्यातल्या पलीकडच्या गावांना ज्यांना बागायती क्षेत्र आहे त्यांना 30,000 रुपये आणि जिरायतवाल्यांना 13,000 15,000 रुपये त्या ठिकाणी तुमच्या सातबाऱ्यावरती जसं जशी पिकाची नोंद आहे
त्या पिकाच्या नोंदीनुसार तुम्हाला त्या ठिकाणची रक्कम मिळाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मोफत आहे. आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणाच्या फी कुणी ना कुणी इथं या ठिकाणी येऊन सहभागी होण्याची या नानांनी घालून दिलेली शिकवण या ठिकाणी पार पडण्याची जबाबदारी त्या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चित राहा. तुम्ही जे म्हणणार, कारण तुम्ही हे सुद्धा बोललं पाहिजे. येत नसतील, बोलत नसतील, चुकत असतील तर ते बोलायचा अधिकार आहे. हात धरायचा अधिकार आहे, भांडायचा अधिकार आहे. हाताला बूट धरून त्या ठिकाणी चुकला तर खाली बसवायचा अधिकार आहे. तो अधिकार लोकशाहीच्या माध्यमातून आणि नानांनी त्या ठिकाणी आपल्याला घालून दिलेल्या शिकवणीच्या माध्यमातून आमदार हा सेवक असतो. आमदार हा त्या ठिकाणी कोणाचा मालक किंवा मालकशाही पद्धतीनं, हुकुमशाही पद्धतीनं जर वागला तर लोकशाही बंधून आपल्याला एक अधिकार दिलाय. त्या अधिकाराचा वापर जसा आपण लोकसभेच्या माध्यमातून केला तसं त्या ठिकाणी करावं. कारण समाजावरती त्या ठिकाणी अन्याय अत्याचार सुरू आहे. मराठा समाज दीड वर्ष झालं रस्त्यावरती बसतोय. धनगर समाज एसटीच्या प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं म्हणून मला तरुण सहकाऱ्यांना विनंती करायची.